नमस्कार मंडळी, तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत राधाबाईने ठेवला हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात बायकांनी घेतले गमतीदार भन्नाट असे कॉमेडी उखाणे याचा दुसरा भाग. पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया. चमेली, ए चमेली, कुठं आहेस ग? हां, आले आले. कोण आहे? राधाबाई, तुम्ही काय म्हणता? बाहेरूनच आवाज देता, घरात यायचं ना. घरात नाही तुम्हाला येता येत का? अगं चमेली, तुला आता काय सांगू, टाईम नाही माझ्याजवळ. टाईम असता तर आले असते घरात, पण माझ्याजवळ टाईमच नाही. तर काय घाई गडबड आहे लई माझी. काय बोलता राधाबाई, टाईम नाही तुमच्याकडं? वय कुठं चालल्यात एवढ्या घाई गडबडीनं? कुठं चालल्यात? तुमच्याकडं टाईम नाही घरात यायला. अगं बाई, कुठं जायचं नाही. तुला आता काय सांगू चमेली, आज घरी मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय ना, मग त्याची जरा घाई गडबड चालली. 4 वाजता ठेवलाय कार्यक्रम, तर ये मग घरी कार्यक्रमाला. तेच तुला सांगायला आली होती मी. अजून लई कामं आहेत मला, बाजारात जायचं आहे, वाण आणायचं आहे, एवढी कामं आहेत काय सांगू तुला. म्हणूनच जरा घाई गडबड चालली. म्हणूनच म्हटलं घराच्या बाहेरूनच आवाज देवा चमेलीला, म्हणून मग बाहेरूनच आवाज दिला. चल नक्की 4 वाजता ये, जाते मी आता, बाजारात जायचं आहे मला. असं वय राधाबाई, हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय वय, म्हणून तुमची घाई गडबड चालली एवढी ना? नाही तर काय चमेली, म्हणूनच तर एवढी घाई गडबड चालली. सगळं काम अजून बाकी आहे तर काय. हो ना राधाबाई, कार्यक्रम घरी असला का घाई गडबड होतेच ती. चालेल, तुम्ही जा, येईन मी संध्याकाळी 4 वाजता. हां चमेली, नक्की ये, वाट बघेन मी तुझी. आता मी जाते, तिकडं शांताच्या घरी पण जायचं आहे, तिला पण अजून सांगायचं आहे, भरपूर काम आहेत. चल मी जाते, संध्याकाळी भेटू. बरं राधाबाई, सांगा मग सगळ्यांना तुम्ही. हो सांगते मी सगळ्यांना, पण तू 4 वाजता ये, नाही तर 4चे 5 वाजवशील. नाही राधाबाई, 5 नाही मी वाजवणार, येईन मी 4 वाजता घरी, 4 वाजताच येईन मी. हां चमेली, नक्की ये मग. चल मी जाते आता, लई टाईम झाला. बाय बाय. हो नक्की येईन मी. बाय बाय. झालं बाई एकदाच सगळ्या बायकांना आमंत्रण देऊन. आता जाते घरी आणि पटकन तयारी करते आणि बाजारात जाऊन येते, वाण घेऊन येते. झालं बाई एकदाच सामान आणलं. जाम थकले मी आज. सुंदरे कुठं आहेस? एक ग्लास पाणी आण मला, गळा सुकलाय माझा. हो सासूबाई, आणते पाणी. घ्या सासूबाई, पाणी घ्या, पाणी प्या. ओ सासूबाई, किती टाइम दिलेला हो कार्यक्रमाचा बायकांना, अजून कोणीच आलेलं नाही. अगं सुंदरे, 4 वाजताचा टाइम दिलता मी सगळ्यांना, पण अजून तर कोणच आलेलं नाही. मी त्यांना म्हटलं 4 वाजता ये जा घरी, पण अजून तर कोणाचा पत्ताच नाही. हो ना सासूबाई, तुम्ही 4 वाजताचा टाइम दिलता, पण आता तर 4:15 वाजले, तरी अजून कोणच आलेलं नाही. येतील ग सुंदरे, त्यांना टाइम लागतो माहिती आहे ना तुला. हे घे, हे सामान ठेव. हो आई, द्या. आणलं का वाण आणलं? हो सुनबाई, हळदी कुंकवाचं सगळं सामान घेऊन आले मी, हे ठेवून दे सामान. पण सासूबाई, एवढं बायकांना सांगून पण 4 वाजता या, तरी अजून ते आल्यात नाही. त्यांना थोडं तरी समजतं का नाही? हो ना सुंदरे, आपल्या गावातल्या बायका लवकर येतच नाही. 4 वाजताचा टाइम दिला तर 5 वाजवतात आणि 5चा टाइम दिला का 6 वाजवतात, पण लवकर येत नाही. मग त्यांची संध्याकाळची स्वयंपाकाची घाई होते, मग कार्यक्रम पण घाई गडबडीत करावा लागतो. त्यांना समजत पण नाही. आता 4 वाजता बोलवलंय तर 4 वाजताच यावं ना माणसानं. हो ना सासूबाई, त्याच कारणानं तर 4 वाजताचा टाइम ठेवलेला, पण अजूनपर्यंत कोणच नाही आलेलं. म्हणूनच तर मी म्हटलं सासूबाई, 4 वाजेपासून कार्यक्रम चालू होईल तर 5-5:30 वाजेपर्यंत कार्यक्रम उरकेल आणि मग जो तो आपापल्या स्वयंपाकाला लागेल ना. आपल्या गावातल्या बायका पण लयच हराम आहेत. आता 4 वाजता बोलवलं तर 4 वाजताच यावं ना माणसानं. आता लेट येतील आणि परत मग कार्यक्रमाची घाई गडबड करून टाकतील बघ तू.
ते तर आता होणारच आहे सासूबाई. आता या बायका 5 वाजवतीलच यायला, मगच कार्यक्रम चालू होईल 5 वाजता. बघू 5 वाजेपर्यंत वाट. मला पण आता तोच अंदाज वाटतो सुंदरी. आता या बायका 5च वाजवतील बघ तू. 4 तर कधीच वाजून गेले, अजून यांचा काही पत्ता नाही. आता काय यांना 10-10 वेळा सांगायला जाऊ का घरी त्यांच्या? चलाओ चलाओ चलाओ. आता ज्याला यायचं तो येईल, ज्याला नाही यायचं तो नाही येणार, पण टायमावर यावं ना माणसानं. हो ना सासूबाई, सांगितल्यावरही ह्या अशाच करतात, येत नाही वेळेवर. नाहीतर काय सुनबाई, सांगून तरी या बायका येत नाही वेळेवर बघ ना. नाहीतर काय सासूबाई, आपल्या गावातल्या बायका कधी वेळेवर येतात का? कधीच येत नाही. चला सासूबाई, आपण पण तयारी करून राहू, नवीन साड्या घालू, हळदी कुंकवाची तयारी करून ठेवू. मग ते आल्यावरती कार्यक्रमाला सुरुवातच करू. नाहीतर त्या येतील ना, आपली अजून तयारी नाही. चला साड्या वगैरे घालू आपण. हो हो सुंदरे, एकदम बरोबर बोलली. चल आपण पण तयारी करून राहू मस्तपैकी. त्या आल्यावरती लगेच कार्यक्रमच चालू करू. चल. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. याचा पुढचा भाग लवकरच येईल. भेटू पुन्हा. बाय बाय.